2 दिवसात त्यांच्या हातात परमिट मिळेल अशी कर्नल साहेबांनी व्यवस्था स्वतःच्या व्यक्तिगत प्रभावातून केली. परंतु आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांना भेटायला त्यांचा एक मित्र आला आणि म्हणाला, तुम्ही या बाईंना ओळखता का? त्यांच्याकरता तुम्ही परमिटसाठी शब्द टाकलाय. ते म्हणे, हो का? पण कसे ओळखता तुम्ही? ते म्हणे, अरे किती वर्षांपासून ते आमच्या शाळेमध्ये शिकवत होत्या. अनेक सेनाधिकाऱ्यांच्या मुलांना त्यांनी शिकवलंय. फार उत्तम आणि फार दर्जेदार शिकवतात. त्या चव्हाणी फार चांगल्या आहे वगैरे. तर तो त्यांचा अधिकारी मित्र त्यांना म्हणाला, मला वाटतं तुम्हाला माहिती पुरेशी नसावी. या बाईंचे मिस्टर काय करतात? कुठे असतात? काही माहिती आहे का तुम्हाला? तर कर्नल साहेब म्हणे, काही फारशी माहिती नाही, पण कुठेतरी स्वित्झर्लंडमध्ये आहे असं मी ऐकलं. त्या सेनाधिकारी मित्र त्या कर्नलला म्हणाला, उद्या ऑफिसमध्ये या. दुपारच्या वेळेला कर्नल साहेब घामाघूम होऊन त्या ऑफिसमध्ये गेले. तर त्यांना असं लक्षात आलं की या बाई ब्रिटनच्या एक मोठ्या हेर आहेत. पण तेवढ्या वेळात त्या बाई बर्लिन सोडून स्वित्झर्लंडला रवाना होऊन गेल्या होत्या. जर्मनीच्या अनेक युद्ध योजनांची माहिती सहजपणे त्यांनी ब्रिटिश सरकारला दिली. असं अनेक वेळा होतं. आपल्या अवतीभोवती असणारे लोक देशभक्तच आहेत. त्यांचं या देशावर प्रेम आहे. ते या देशाकरता झटणारे आहे असं आपल्याला अनेक वेळा वाटतं. परंतु वस्तुस्थिती बरीच वेगळी असू शकते. माणसाच्या अनेक रूपांपैकी त्याचं हे एक रूप, अनेक बहुरूपी स्वभावांमध्ये दडलेला हा एक स्वभाव सहजासहजी लक्षात येत नाही आणि हेच खरं पंचमस्तंभीयांचं विजयाचं कारण आहे. लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, पण त्यापेक्षा एक महत्वाचा स्तंभ म्हणजे पंचमस्तंभ, म्हणजे इतर देशात हेरगिरी करून, माहिती काढून आपल्या देशाला बळकटी देणारा किंवा त्या देशाला कमकुवत करणारा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांना गन पावडर प्लॉट किंवा गाय फॉक्स डे याबद्दल कल्पना नसेल. इंग्लंडमध्ये गाय फॉक्स नावाच्या एका गृहस्थानी पहिला जेम्स राजाला मारण्याचा कट केला आणि त्याच्याकरता त्याच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे सदनामध्ये त्याच्या खुर्चीखालीच बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला. गाय फॉक्स हा कॅथलिक होता आणि कॅथलिक राष्ट्रांनी त्याला मदत केली होती की कसंही करून प्रोटेस्टंट धर्माचा जो पुरस्कर्ता जेम्स राजा आहे त्याचा वध झाला पाहिजे. कट फसला. गाय फॉक्सला शिक्षा झाली. त्याच्याबरोबर इतर अनेक सहकाऱ्यांना शिक्षा झाली. परंतु महत्वाची गोष्ट, तेव्हापासून इंग्लंडमध्ये आजतागायत गाय फॉक्स डे साजरा केला जातो. कशा करता? तर अशा प्रकारचे जे कोणी देशद्रोही आहेत ते देशाच्या लक्षात यावे म्हणून. एक लक्षात ठेवा, प्रत्येक देशामध्ये जसे चांगले सज्जन देशप्रेमी माणसं असतात तसे देशद्रोही देखील असतात. गेल्या शतकामध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये असं मानलं जातं की जेवढी युद्धस्थानावर लढाईच्या ठिकाणी जिंकल्या गेली त्यापेक्षा अधिक युद्धांचं खरं स्थान त्या देशांमधल्या असलेल्या पंचमस्तंभीयांचं होतं आणि तेच खऱ्या अर्थाने लढले. त्याला आपण प्रॉक्सी वॉर, छद्मयुद्ध असं म्हणतो. आणि अशा प्रकारचं छद्मयुद्ध करणारे लोक देशात राहून देशाच्या विरोधात कारवाई करतात, देशाला अनेक प्रकारे अडचणीत आणतात, राष्ट्रप्रमुखांना, देशाच्या नेत्यांना बदनाम करण्याकरता, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याकरता प्रयत्न करतात. मग हे पंचमस्तंभीय म्हणजे कोणत्या प्रकारचे लोक? अशा प्रकारचे लोक की जे शत्रू राष्ट्रांची सहानुभूती ठेवतात, त्यांच्याशी जवळीक साधतात, त्यांना सहाय्य करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कटकारस्थानं करतात, देशातील महत्वाची माहिती, देशाच्या सुरक्षेविषयीची, देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीची, देशाच्या संरक्षणाविषयीची माहिती वेगवेगळ्या प्रकारे शत्रू राष्ट्रांना देण्याचा प्रयत्न करतात. पण असं करताना ते अशा प्रकारची कारवाई करत आहे असं आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. जगात सर्व राष्ट्रांना बाह्य शत्रूंपासून धोका असतो, आहेच आणि राहीलच. पण त्याही पेक्षा मोठा धोका अंतर्गत शत्रूंपासून असतो. देशात राहून, देशाचं मीठ खाऊन, देशाला वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणणारे वेगवेगळ्या योजना करणं, कटकारस्थानं करणं, देशाची बदनामी आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल, देशाची प्रतिमा हनन होईल अशा प्रकारच्या बातम्या देणं, देशातील महत्वपूर्ण नेत्यांना अडचणीत आणणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला अडचणीत आणण्याचा, देशाला बदनाम करण्याचा जे लोक प्रयत्न करतात, देशाचा पराभव एक लक्षात ठेवा, कधीही बाह्य शत्रूंपासून व्हायला फार वेळ लागतो. बाह्य शत्रूंशी आपण शस्त्रांनी लढू शकतो, पण जे देशाच्या आतमध्ये आहेत, ज्यांचं खरं स्वरूप आपल्याला कळत नाही, अशा लोकांशी युद्ध करणं नेहमीच कठीण असतं.
आणि म्हणून एका प्रख्यात राजनेत्यांनी आणि राजकीय विचारवंतांनी मांडलेलं मत लक्षात घेण्यासारखं आहे. तो म्हणतो, इन पब्लिक लाईफ, पॉलिटिक्स अँड इंडस्ट्री should all of them be within our sphere of influence. If we are all to infiltrate the professional and social activities of other people, I think we must initiate the totalitarians and organize some kind of fifth column activity. If better ideas on the mental health are to progress and spread, we as the statesmen must lose our identity. Let us all therefore very simply प्रेझेंटेशन दिसत नाही. ओके, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. इथे तर शेअर स्क्रीन झालेलं आहे. मी एकदा परत सुरू करू का? नो सर, वो मिनिमाइज हो गई है, आप सिर्फ मैक्सिमाइज कर दीजिए. ओके, अब हो गई है क्या मैक्सिमाइज? कैन यू सी इट नाउ? हेलो, Not yet, not yet. ओके, नाउ No, कैन no. यू सी इट नाउ? दिसता है ना? जो मिनिमाइज होगा उसको हाथ लगाओ. जो Yes, मिनिमाइज sir. होगा उसको हाथ लगाओ. झालं Can you सर. see it now? येस दिसतंय सर. ना? Yes, sir. ओके, फाईन. दिसतंय आता? हो सर, दिसतंय. Yes, sir. या वाक्याचा अर्थ असा होता की जोपर्यंत आपण एखाद्या देशातल्या व्यावसायिक व्यक्ती, तज्ज्ञ आणि हुशार लोक, प्राध्यापक, विद्वान मंडळी या सर्वांमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करून त्यांना देशद्रोहाकरता प्रवृत्त करत नाही, तोपर्यंत आपल्याला शत्रूवर खऱ्या अर्थाने विजय मिळविता येणार नाही. जर्मन देशाने अशा प्रकारचे अनेक प्रयास केलेत आणि त्यात ते बरेच वेळा दुसऱ्या महायुद्धापासूनच त्यांचे प्रयास सुरू असल्यामुळे यशस्वी पण झाले. मग अशा या पंचमस्तंभियांपासून सावध राहणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं. एक पत्रकार आहेत अरविंद आदित्य राज नावाचे, त्यांनी एका वाक्यामध्ये या संभाव्य धोक्याबद्दल वर्णन करताना म्हटलं आहे, द ग्रेटेस्ट थ्रेट इंडिया नाउ ए डेज फेसेस इज नॉट फ्रॉम एनिमीज अक्रॉस द बॉर्डर बट फ्रॉम द एनिमीज विदिन. आपल्या देशामध्येच असणाऱ्या लोकांकडून आपल्याला जेवढा धोका आहे की जे हितशत्रू आहेत, तसा धोका बाह्य शत्रूंपासून नाही. युरोपामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर आतापर्यंत जवळपास 40 देशांमधील सरकार पंचमस्तंभियांनी वेगवेगळ्या प्रकारचा खोटा प्रचार करून पाडलेली आहे. अनेक वेळा बहुमताने निवडून आलेल्या शासनाला जर आपण निवडणुकीत हरवू शकत नसू तर त्यांच्या विरुद्ध खोटा वेगळा प्रचार करणं, त्यांच्या नेत्यांची प्रतिमा हनन करणं, अशा अनेक उपाययोजना पत्रकारांच्या माध्यमातून, लेखकांच्या माध्यमातून राबविल्या गेल्या आणि त्यातून त्या सरकारातल्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, सरकारला मोठी नामुष्की स्वीकारावी लागली आणि अखेर सरकार पडलेलं आहे. असं अनेक वेळा झालं आहे. मग हे पंचमस्तंभीय लोक कोणकोणत्या प्रकारचे असतात? सगळ्यात पहिले तर त्यांना आपण ट्रेटर्स, देशद्रोही, जे उघडपणे देशाचा विरोध करतात असे लोक. काही लोक असे असतात की जे अराजकतेचा समर्थन करतात. ते देशाच्या विरोधात बोलत नाही पण शासनाच्या आणि शासनाच्या यंत्रणेच्या विरुद्ध बोलतात. काही लोक उघडपणे देशाच्या विरोधात प्रचार करतात. काही असमाधानी लोक असतात, काही असंतुष्ट लोक असतात, काही फार महत्वाकांक्षी लोक असतात, परंतु ज्यांना आपली महत्वाकांक्षा सफल करण्याची संधी मिळाली नसते. अशा सर्व प्रकारचे लोक एकाच वेळी वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या मंचांच्या माध्यमातून देशविरोधी कार्य करीत असतात. मी याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. एक खूप प्रख्यात कादंबरी आहे जी के चेस्टरटन नावाच्या लेखकाने लिहिलेली, द मॅन हू वॉज थर्सडे. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही या शतकातली सर्वोत्कृष्ट रहस्य कथा म्हणून गाजलेली कादंबरी आहे. पण हिचं वैशिष्ट्य काय आहे? या कादंबरीत 2 पात्र आहेत. एकाचं नाव थर्सडे असं आहे आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो एक पोलीस इन्स्पेक्टर आहे, तो एक गुप्तचर आहे. हा थर्सडे थर्सडे हा गुप्तचर आहे. हा थर्सडे जेव्हा त्या शत्रूंशी बोलतो, अतिरेक्यांशी बोलतो, तेव्हा ते अतिरेकी किंवा अराजकवादी आपलं तत्वज्ञान सांगतात की आम्हाला या देशात अशांतता का हवाय, आम्हाला इंग्लंड मधलं शासन का नष्ट करायचं आहे, इंग्लंड मधल्या व्यवस्थेला आम्हाला सुरुंग का लावायचं आहे. आणि हे तत्वज्ञान इतक्या उत्तम प्रकारे लेखकांनी मांडलं आहे की जर आपल्याला खरोखर देशद्रोही लोक कसा विचार करू शकतात, देशात राहून देशाच्या विरोधात कार्य करणाऱ्या यंत्रणेचा एकंदरीत तत्वज्ञानाचं स्वरूप काय आहे
हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण द मॅन हू वॉज थर्सडे ही कादंबरी वाचली पाहिजे. याच्यावर एक रेडिओ प्ले सुद्धा आहे, ऑडिओ बुक देखील आता किंडलवर उपलब्ध आहे. मग हे ट्रेटर्स कोणकोणत्या प्रकारचे लोक असतात? जे लोक एखाद्या समाजाविरुद्ध, एखाद्या देशाविरुद्ध उघडपणे कार्य करतात किंवा गुप्तपणे कार्य करतात. जे लोक समाजाचा विश्वासघात करण्याकरता वेगवेगळ्या योजनांची आखणी करतात. जे लोक फुटीरतावादी मोहिमेंना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे चालना देतात, प्रोत्साहन देतात, त्यांचं समर्थन करतात. जे लोक असं म्हणतात की आम्हाला विशिष्ट प्रांतामध्ये सेल्फ डिटर्मिनेशन, स्वयं निर्णयाचा अधिकार असला पाहिजे. मी तुम्हाला याचं एक स्पेन मधलं उदाहरण देणार आहे. स्पेन हा देश सध्या अशा प्रकारच्या कारवायांनी अत्यंत त्रस्त झाला आहे. या स्पेन देशामधला एक जो भाग आहे कॅन्टेलोनिया नावाचा, की जिथे बार्सिलोनिया नावाचं फार प्रसिद्ध शहर देखील आहे, जिथे ऑलिम्पिकचे खेळ झाले होते, तिथल्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला स्पेन बरोबर राहायचं नाहीये. इंग्लंडमधल्या स्कॉटिश लोकांचं असं मत आहे की आम्हाला इंग्लंडमध्ये राहायचं नाहीये. तर अशा प्रकारच्या मग या जे काही लोक असतात ते वेगवेगळ्या प्रकारे स्वयं निर्णयाच्या मागणी करता, फुटीरतेच्या मागण्यांना वेगवेगळ्या व्यासपीठावरून वेगवेगळ्या ठिकाणून त्यांचं समर्थन करतात, त्याच्याकरता मोहिमा आखतात आणि अखेर त्या देशातल्या शासनाला जर्जर करतात. देशद्रोही लोक, ज्या लोकांचा या देशावर विश्वास नाही, या देशावर श्रद्धा नाही, या देशाबद्दल आत्मीयता नाही, परंतु जे या देशाचे काही कारणामुळे नागरिक झाले आहेत, ते या देशाच्या हिताविरुद्ध प्रत्यक्ष प्रयत्न करतात. ते क्रांती घडवून आणण्याचा प्रयास करतात. ते शत्रू राष्ट्रांकडून मदत घेण्याकरता किंवा शत्रू राष्ट्रांना मदत करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखतात. एक कोणत्याही प्रकारे या देशाची शकल झाली पाहिजे, तुकडे झाले पाहिजेत, हा देश तुटला पाहिजे, त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, यंत्रणा राबवितात. त्याच्याकरता धर्म, जात, पंथ, भाषा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांचा ते अत्यंत कल्पकपणे वापर करू शकतात. 2 उदाहरणं मला भारतातली द्यावीशी वाटतात. शक्यतोवर मी भारतातली उदाहरणं देणार नाहीये, पण ही उदाहरणं अगदी ग्लेअरिंग आहेत, अगदी महत्वपूर्ण आहेत. तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू नावाच्या उत्सवाच्या आयोजनाकरता मोठं आंदोलन झालं. पण या आंदोलनात तमिळनाडूला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या अशा घोषणा झाल्या. पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, तिथे खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. हे कशा प्रकारे झालं असेल हो? जे लोक या देशाच्या विरोधात आहेत, मग ते देशद्रोही असतील, देशाच्या बाहेरचे असतील, देशाच्या बाहेरून आलेले असतील, अतिरेकी असतील, ते अशा सर्व कार्यक्रमांचा साथ किंवा मदत घेण्याचा प्रयत्न करतात. देशातल्या लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करतात. असमाधानी लोक, काही लोक सरकारच्या धोरणांबद्दल समाधानी नसतात. काही लोकांना असं वाटतं की एक विशिष्ट सरकार किंवा एखाद्या प्रकारची शासन यंत्रणा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, त्यांच्या हितांना बाधा पोहोचवणारी योजना किंवा कार्यक्रम आखत आहेत. काही लोक जे विरोधी पक्षात असतात पण त्यांना सत्तेत येण्याची फार घाई झालेली असते. काही छोटे स्थानिक असे गट असतात की ज्यांना त्या देशापासून वेगळं व्हायचं असतं. काही धार्मिक अल्पसंख्य असू शकतात, काही फुटीरतावादी लोक असू शकतात. अशा सर्व लोकांच्या मनात अशा प्रकारच्या भावना वारंवार येत असतात आणि त्यातूनच मग पंचमस्तंभीय कारवायांना सुरुवात होत असते. काही लोक फार महत्वाकांक्षी असतात, त्यांना झटपट सत्तेवर यायचं असतं. विशेषतः राजकारणात असणारे सत्तेतील सत्ताधारी पक्षाचे काही नेते किंवा विरोधी पक्षाचे काही नेते सत्ता हस्तगत करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात. काही लोकांना राजकारणात सत्तेत येण्याची संधीच मिळत नाही, पण मनातली महत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. काही पराभूत झालेले नेते असतात, काही सत्ताकांक्षी परंतु सत्तेपासून फार दूर असणारे अधिकारी किंवा नेते असतात किंवा सेनाधिकारी असतात. काही प्रचलित शासनाबद्दल असमाधान व्यक्त करणारे नेते असतात. अशा सर्व लोकांना तिथील शासन यंत्रणा उद्ध्वस्त व्हावी, तिथलं प्रशासन नष्ट व्हावं आणि आपली सत्ता यावी असं जेव्हा वाटतं, तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारच्या पंचमस्तंभीय कारवायांना उत्तेजन देतात. 2 कादंबऱ्यांचा मला उल्लेख इथे करावयाचा आहे. आपल्यापैकी अनेकांनी द डे ऑफ द जॅकल नावाचा एक अत्यंत अप्रतिम चित्रपट पाहिला असेल. एडवर्ड फॉक्स नावाच्या एका प्रख्यात कलाकारांनी त्यात जॅकलची भूमिका केली होती. फ्रेडरिक फोर्सी त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरीतला काही भाग सत्य आहे. द गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य घोषित केलं. फ्रान्सचे अध्यक्ष होते द गॉल. त्यांचा हा निर्णय अनेक फ्रेंच सेनाधिकाऱ्यांना आणि काही मंत्र्यांना आवडला नाही, परंतु दोघांना हे अत्यंत लोकप्रिय फ्रेंच नेते होते. मग जोपर्यंत आपण द गॉल यांना सत्तेतून दूर करू शकत नाही, तोपर्यंत असे निर्णय हे वारंवार घेतच राहतील अशी भीती वाटल्यामुळे जनरल द गॉल
यांच्या खुनाचा कट रचण्यात आला. हा कट कसा रचला असेल, त्याच्याकरता मारेकऱ्याची नियुक्ती कशी केली असेल, याबद्दलचं अत्यंत रंजक वर्णन आपण जर ही कादंबरी वाचायला घेतली तर आपण सोडू शकणार नाही. चित्रपट पाहताना एक क्षणभर देखील तुमची दृष्टी दूर होणार नाही, इतक्या उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आलेलं आहे. तर डिसिव्हर नावाची फ्रेडरिक फोर्सिथ यांचीच दुसरी एक कादंबरी आहे की देशातलेच काही नेते जनतेचा, देशाचा, शासनाचा कसा विश्वासघात करतात आणि त्याकरता कोणकोणत्या माध्यमांचा वापर करतात. प्रत्येकच देशात अशी पाळी येतेच. मग या अशा प्रकारच्या पंचमस्तंभीयांचे हेतू काय असतात हो? सगळ्यात महत्वाचा हेतू सत्ता प्राप्त करणे किंवा नियंत्रण आपल्या हाती घेणे. आपल्या मनाचं समाधान करण्याकरता देखील काही नेते अशा प्रकारे पंचमस्तंभीय कारवाया करतात, शत्रूंची मदत घेतात, शत्रूंना मदत करतात, आपल्या शत्रूंचा विनाश करण्याकरता सुद्धा अशा कार्यवाया अनेक लोक करतात. कधी कधी शत्रू राष्ट्राला मदत करून आपल्याला सत्तेत येता येईल किंवा शत्रू राष्ट्राचा विजय झाला तर आपल्याला काही लाभ होईल, अशा प्रकारच्या भावनांनी प्रेरित होऊन याची अनेक उदाहरणं मला देता येतील. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला जे विलक्षण यश मिळालं, त्यात सुरुवातीला जर काही महत्वाचं कारण असेल तर अनेक छोट्या छोट्या पूर्व युरोपियन देशांमधल्या असंतुष्ट विरोधी गटांचा हिटलरला असलेलं समर्थन हे देखील एक महत्वाचं कारण आहे. जॉर्ज ऑरवेल नावाच्या प्रख्यात लेखकाने फार सुरेख वाक्य लिहिलेलं आहे. द पीपल दॅट इफेक्ट करप्ट पॉलिटिशियन्स, इम्पोस्टर्स, थीव्स अँड ट्रेटर्स आर नॉट विक्टिम बट अकम्पलीज. एक लक्षात घ्या, देशाला खरा धोका चुकीच्या नेत्यांपासून असतोच, पण अशा चुकीच्या नेत्यांचं समर्थन करणाऱ्या लोकांपासून अधिक मोठा धोका असतो. सत्ता प्राप्त करणं हा तर प्रत्येक राजकारण्याचा, सेनाधिकाऱ्याचा, मंत्र्याचा कदाचित अधिकारही असेल, परंतु ही सत्ता प्राप्त करताना आपण नैतिकता आणि देशभक्ती यांचा त्याग करायचा नाही, एवढा विवेक जर त्यांनी ठेवला तर अधिकच बरं होईल. असे कितीतरी सत्ताकांक्षी असतात की ज्यांना त्यांच्या शत्रूंवर, त्यांच्या विरोधकांवर विजय मिळवणं शक्य होत नाही. विरोधी पक्षाचे नेते किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते अत्यंत प्रबळ, लोकप्रिय असतात. मग अशा वेळेला शत्रू राष्ट्रांकडून वेगवेगळ्या प्रकारे मदत घेणं, त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करणं, देशातील असंतुष्ट लोकांना प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, अशी अनेक कार्य ते करीत असतात. एक बेनेडिक्ट अर्नॉल्ड नावाच्या देशद्रोहाचं उदाहरण जगभर प्रसिद्ध आहे की त्यांनी कशा प्रकारे आपल्या देशाची प्रतारणा केली. पण असं सर्वत्र होत असतं. काही लोकांना सत्तेवर किंवा देशावर नियंत्रण हवं असतं, त्यांना एखादं बाहुली सरकार चालतं. असे लोक देखील मग काही मंत्र्यांच्या, सेनाधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रस्थापित सरकारला उडविण्याचा, नष्ट करण्याचा, सत्ताच्युत करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल की विजयनगराच्या साम्राज्याचा ऱ्हास होण्याकरता विजयनगराच्या साम्राज्यामध्ये असणारे काही सरदार की जे आक्रमक लोकांना सहभागी झाले, त्यांनीच त्याचा नाश घडवून आणला. हा जो पंचमस्तंभी असतो ना, हा एखाद्या शरीरात प्रवेश केलेल्या जीवाणू सारखा असतो, विषाणू सारखा असतो. तो एकदा प्रवेश झाला की हळूहळू सगळं शरीर सडायला लागतं आणि म्हणून तो त्याचा प्रवेश होण्यापूर्वी, त्याचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच योग्य ती कारवाई करणं अत्यंत आवश्यक असतं. काही लोकांना स्वतःच समाधान करायचं असतं, स्वतःच्या महत्वाकांक्षेला त्यांना सफल करायचं असतं आणि त्यामुळे अशा प्रकारचा द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा या मोहात पडून ते आपल्याच देशाशी, आपल्या राष्ट्राशी प्रतारणा करतात. इतिहासात त्याचे शेकडो दाखले आहेत. कितीतरी राजांना त्यांच्या बंधूंनी, सेनापतींनी, अमात्यांनी, मंत्र्यांनी केवळ आपण सत्तेवर यावं म्हणून मारल्याची अनेक उदाहरणं देता येतील. भारतीय इतिहासात देखील याची अनेक उदाहरणं. द्वेषामुळे, स्पर्धेमुळे, शत्रुत्वामुळे अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनात येतात आणि या भावना जेव्हा महत्वाकांक्षेमध्ये बदल होतो त्यांचा, त्यावेळेला मोठा नुकसान देशाला होतं. एक तुम्हाला उदाहरण मला द्यायचं आहे, मीर जाफर आणि मीर कासिम. आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती असेल की 1757 मधल्या लढाईमध्ये मीर जाफरनी लॉर्ड क्लाइव्हला मदत केली, परंतु त्या मागची गोष्ट जरा समजून घेतली पाहिजे. मीर जाफरला बंगालचा सुभेदार किंवा नवाब तर व्हायचं होतंच, पण त्याही पेक्षा म्हणजे मीर कासिमनी त्याला अनेक वेळा इतकं अपमानित केलं होतं की त्याच्या मनातला हा संताप काही जातच नव्हता आणि अखेर आपल्याच राजाला, आपल्या नवाबाला त्याच्याशी प्रतारणा करून सत्ताच्युत करण्याकरता त्यांनी इंग्रजांना मदत केली. मीर जाफरचं काय झालं हा भाग वेगळा. तो कदाचित बाहुली सुलतान किंवा नवाब झालाही असेल काही काळाकरता, पण त्याही पेक्षा वाईट गोष्ट 200 वर्षांकरता हा देश पारतंत्र्यात गेला.
आणि म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीची महत्वाकांक्षा अत्यंत प्रबळ होऊन जाते, त्याला त्या महत्वाकांक्षेमुळे काही सुचत नाही. या महत्वाकांक्षेचं स्वरूप जेव्हा राक्षसी होतं, जेव्हा व्यक्तिगत द्वेष हा प्रमाणाबाहेर वाढतो आणि अपमान यामुळे पीडित झालेला व्यक्ती कशाचाही विचार करू शकत नाही, सारासार विवेकाला विसरतो, त्यावेळेला तो अनेक वेळा देशद्रोहाची कृत्य करत असतो. आपल्या शत्रूंना नष्ट करण्याकरता बरीच वेळा अशा प्रकारच्या कारवाया लोक करतात. आपल्या भारताच्या संदर्भात अमेरिकेचे एक राजदूत डॅनियल पॅट्रिक मॉयन्योहॉन यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, द डेंजरस प्लेस इंडिया. माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात ते भारतात अमेरिकेचे राजदूत होते. त्यांनी भारताच्या एकंदरीतच राज्यव्यवस्थेतील राजकीय नेत्यांच्या भूमिका, त्यांच्यातील परस्पर द्वेष, त्यांच्यातील महत्वाकांक्षा याच्यामुळे या देशाचं आणि राजकीय सत्तांतराचं कसं स्वरूप बदलत असतं याचं अत्यंत विदारक वर्णन केलं आहे. कुठल्याही भारतीय माणसाला ते वर्णन आवडणार नाही, परंतु त्याच्यात वस्तुस्थितीचा मोठा अंश आहे. एका राज्यातील सरकार पाडण्याकरता दुसऱ्या सत्ताधारी पक्षांनी परदेशातून वित्तीय मदत घेतल्याची अनेक उदाहरणं त्यांनी त्यात नमूद केली आहेत. मला कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाहीये. आपल्या विरोधकांना शून्यावस्थेत नेण्याकरता, त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याकरता, त्यांची सत्ता खिचून घेण्याकरता, त्यांना बदनाम करण्याकरता, आव्हान देण्याकरता अशा प्रकारचे अनेक प्रयोग अनेक देशात होत असतात. भारत त्याला अपवाद नाहीये. शत्रूंचा विनाश, अनेक वेळा आपले शत्रू आपल्यापेक्षा अधिक प्रबळ होत आहे असं वाटल्यामुळे बाहेरच्या लोकांची मदत घेऊन आपल्या शत्रूंचा विनाश आपण केला पाहिजे अशा प्रकारचा आसुरी विचार सत्ताधाऱ्यांमध्ये येतो. त्यातून पंचमस्तंभीयांना मदत मिळत असते. शत्रुत्व असेल, आत्यंतिक महत्वाकांक्षा असेल, वैचित्र्यपूर्ण विचार असेल, चुकीच्या कल्पना असतील, चुकीचा सल्ला असेल, अशा अनेक कारणांमुळे पंचतंत्रात याची एक खूप चांगली गोष्ट आहे. आपण कदाचित ही गोष्ट वाचली असेल. या पंचतंत्र नावाच्या ग्रंथाचा जो कोणी लेखक होता तो प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर इतकं काही योग्य असं टिप्पण करतो की आपल्याला आश्चर्य वाटलं पाहिजे. या गोष्टीचा त्याचा मी उल्लेख आता करणार आहे. त्याचं दोन पात्र आहेत. गंगादत्त नावाचा साप, नावाचा बेडूक आणि जीर्णविष नावाचा साप. नाव पहा, जीर्णविष, ज्याचं विष त्याच्या अंगात पूर्णपणे भिनलेलं आहे, असा अत्यंत विषारी साप. आपले भाऊबंद आपल्याला त्रास देतात असं वाटल्यामुळे गंगादत्त जीर्णविष नावाच्या सापाला त्या विहिरीत घेऊन येतो, म्हणतो की माझे शत्रू असणाऱ्या बेडकांना तू खाऊन टाक. परंतु तो साप केवळ त्याचे शत्रू असणाऱ्या बेडकांना खाऊन थांबतो का? मुळीच नाही. तो त्यानंतर त्याच्याच मुलाबाळांना खायला लागतो. अखेर गंगादत्तलाच ते विहीर सोडून पळून जावी लागते. अनेक देशांच्या राजकीय नेत्यांवर अशा प्रकारे विजनवासात जाण्याचा प्रसंग आलेला आहे. केवळ शत्रूंना आव्हान देऊन आपल्या देशात बोलावलं, सत्तेच्या महत्वाकांक्षेतून अखेर शत्रूच सत्ता काबीज करून बसला आणि तिथला राजा किंवा राजकीय नेता सत्ताधीश मात्र परांगदा झाला, असं बरेच वेळा दिसून येतं. आणि म्हणून हे एक वाक्य सिसेरो नावाच्या रोमन तत्वज्ञानी लिहिलेलं आहे, विचार करण्यासारखं आहे. ए नेशन कॅन सर्वाइव्ह इट्स फूल्स, इवन द अम्बिशियस, but it cannot survive treason from within. Traitor moves amongst those within the gate freely. His sly whispers rustling through all the allies heard in the very halls of government itself. एक लक्षात घ्या, देशद्रोही माणूस आपल्यापेक्षा वेगळा दिसत नसतो. त्याच्या मनातले विचार आपल्याला समजू शकत नाही. देशावर एखाद्या वेळेला मूर्खांचं राज्य असेल, देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अपसमज असतील, गैरसमज असतील, महत्वाकांक्षी नेते असतील, ते सर्व क्षम्य आहे. पण देशद्रोही विचाराचा व्यक्ती याला मात्र मुळीच आपण माफ करू शकत नाही, कारण तो अत्यंत सहजपणे या देशात अनेक वाईट कृत्य घडवून आणू शकतो. आणि म्हणून पंचस्तंभी हे असे लोक आहेत सामान्यपणे की जे शहरामधल्या देशामधल्या अनेक भागांमध्ये भावनांचं विष पेरतात, विचारांचं विष पेरतात आणि त्यातून मोठ्या षडयंत्रांना सहजपणे यश मिळवून देतात. याच्याबद्दल एका चित्रपटाचा उल्लेख आधी मला करायचा आहे. अल्फ्रेड हिचकॉक यांचा द सॅबोटियर नावाचा एक चित्रपट आहे. बराच जुना आहे पण पाहण्यासारखा आहे. या चित्रपटामध्ये युद्धाच्या सुरुवातीला, दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला एका संरक्षण खात्याच्या शस्त्र निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये स्फोट होतो. तो स्फोट घडवून आणण्याकरता एका कामगाराला थोडे पैसे दिले जातात, ज्याच्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेला तडा पोहोचला. चित्रपटाची जी मूळ कथा आहे ती जरी एवढीच असली तरी त्याच्यामध्ये त्यांनी
एक महत्वाचा संदेश दिलाय की तुमच्या पाठीमागे असणारा व्यक्तीच तुमच्या देशाचा शत्रू असू शकतो, द मॅन बिहाइंड युअर बॅक. आणि हे खरं आहे. कोणकोणत्या प्रकारे लोक गैरसमज पसरवू शकतात, दुष्कृत्य घडवून आणू शकतात, एखाद्या संस्थेचा नाश करू शकतात, एखाद्या व्यवस्थायाचा, एखाद्या यंत्रणेचा, एखाद्या कारखान्याचा, एखाद्या समाजाचा, याचा आपल्याला विचारच करता येणार नाही. असमाधान, गैरसमज, पूर्णपणे निराश झालेला व्यक्ती, फसविण्याची वृत्ती असणारा व्यक्ती, असंतोष निर्माण झालेला समाज, समाजातल्या शासनाप्रती विलक्षण संताप किंवा द्वेष असणारा व्यक्ती किंवा समाज आणि अप्रामाणिक व्यक्ती, या सर्वांचा उपयोग देशात अराजकता निर्माण करण्याकरता करता येतो. चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये याच्याबद्दल एक मोठं अधिकरण, एक प्रकरणच आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की शत्रूच्या देशामध्ये कोणकोणत्या प्रकारे आपण प्रवेश करू शकतो, माहिती गोळा करू शकतो, तिथे कशा कशा प्रकारे अशांतता निर्माण करू शकतो. मंदिरात गेलेला एखादा पुजारी एक भयंकर विषयावर प्रवचन देतो, लोकांच्या मनात असंतोष निर्माण करू शकतो. विहारामध्ये गेलेला एखादा भिक्षू तिथल्या लोकांच्या माध्यमातून असंतोष निर्माण करू शकतो. जुगारांच्या अड्ड्यांवर असणाऱ्या व्यक्ती काही ठराविक लोकांना मोठे पैसे देऊन त्यांना फितवू शकतात. असे अनेक मार्ग असू शकतात आणि हे सगळे मार्ग वापरले जातात आज सुद्धा. एक चित्रपट आहे, एक कादंबरी आहे डॉक्टर झिवॅगो नावाची. या कादंबरीमध्ये एक पात्र आहे, एक कामगार नेता आहे. तो अनेकांना झारशाहीच्या विरुद्ध उभं राहण्याकरता आवाहन करत असतो. त्याच्यात चित्रपटामध्ये हे पात्र अलेक गिनेस नावाच्या नेत्यांनी अभिनेत्यांनी केलेलं आहे. त्यात तो म्हणतो, सॅटिस्फाईड पीपल नेव्हर मेक ए रिव्हॉल्युशन. समाधानी लोक कधीच क्रांती घडवून आणू शकत नाही. इट इज द अनहॅपी डिससॅटिस्फाईड सोल्स हू कॅन कॉज रिव्हॉल्युशन. असंतुष्ट दुःखी लोकांच्या माध्यमातूनच क्रांती होऊ शकते. आणि म्हणून मला दुःखी लोकांचा समाज निर्माण करायचा आहे, समाजाचा असंतोष निर्माण करायचा आहे. जे लोक फार मोठ्या प्रमाणात असंतुष्ट आहेत, ज्यांची मानसिक अवस्था स्वस्थ नाही, जे दुःखी आहेत, जे गरीब आहेत, ज्यांचं शोषण झालं आहे, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, अशा सर्व लोकांचा समूह जर मी माझ्याकडे गोळा करू शकलो तर इथल्या शासन व्यवस्थेला मी सहज नष्ट करू शकेन. आणि खरोखर तसंच होतं. जे सैनिक अनेक दिवस उपाशी राहिलेले असतात, त्यांच्यापाशी युद्ध साहित्य नसतं, ज्यांना थंडीत कुडकुडत वापस यावं लागतं, अशाच सैनिकांच्या एका टोळीत तो हजर असतो. आणि जेव्हा तो जनरल म्हणतो या देशाकरता लढा, तेव्हा तो सैनिक म्हणतो कोणता देश, कशाचा देश, आणि त्या जनरलला तो गोळी मारतो आणि तिथूनच क्रांतीला प्रारंभ होतो. असं अनेक देशांमध्ये अनेक वेळा झालाय की जेव्हा लोकांमधला असंतोष विलक्षण वाढतो, त्या असंतोषावर असमाधानाची ठिणगी पडल्याबरोबर देशात मोठा वणवा निर्माण होतो आणि देशातल्या चांगल्या उत्तम व्यवस्था नष्ट होऊ शकतात. परकीयांचं शासन येऊ शकतं. परकीय लोक अशा गोष्टींच्या शोधातच असतात. एनिमी, शत्रूंचे सहकारी, शत्रूंचे प्रतिनिधी, असमाधानी लोक, अशा सर्वांचा वापर फसविण्याकरता, समाजात असंतोष निर्माण करण्याकरता केला जातो. मग हे एजंट्स कोण कोण असू शकतात? हे शत्रूचे प्रतिनिधी अनेक प्रकारे असू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मला हा काही क्रम हा अंतिम नाहीये किंवा याच क्रमाने लोक असतात असं मुळीच समजू नका. वर्तमानपत्राचे संपादक, वार्ताहर, लेखक, कलाकार, प्राध्यापक, कामगार संघांचे नेते, समाज कार्यकर्ते, राजकीय नेते, स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी, धार्मिक नेते, या सगळ्यांचा वापर शत्रू करीत असतो, करू शकतो, करतो. याचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे की जेव्हा पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी वेगळे होते, त्यावेळेला टेस्के नावाच्या एका व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. पूर्व जर्मनीची अत्यंत गंभीर गोपनीय माहिती त्यांनी पश्चिम जर्मनीला दिली असा त्याच्यावर आरोप होता. आरोप खरा होता, सिद्ध झाला, शिक्षा झाली. अर्थात जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर टेस्केवरचा हा खटला काढून घेण्यात आला. त्याच्यावर पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप देखील लावण्यात आला, तो देखील काढून घेण्यात आला. बरेच वेळा असं होतं की एखादी राज्य यंत्रणा आपल्याला मान्य नाही आहे, त्याबद्दल आपल्या मनात असंतोष आहे, यामुळे प्रेरित झालेला युवक किंवा व्यक्ती किंवा समाज त्या देशाच्या विरुद्धात काम करायला लागतो, तो त्या नेत्याच्या विरुद्ध काम करत नाही आणि त्यातून देशाच्या शांततेला, स्थैर्याला मोठा धोका पोहोचतो. संपादक, वृत्तपत्राचे मालक, टीव्ही सारख्या वाहिन्यांचे मालक अशा प्रकारचा असंतोष सहजपणे निर्माण करू शकतात. मी याचं तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. आपल्यापैकी अनेकांनी जेम्स बॉन्डचा टुमॉरो नेव्हर डाईज नावाचा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटामध्ये जो खलनायक आहे तो एका मोठ्या वृत्तवाहिनीचा मालक आहे, एलियट कार्वर नावाचा. तो म्हणतो माझं चतुरंग सैन्य तयार आहे, ब्रिटन सारख्या समर्थ
देशाला संपूर्णपणे विनाश करण्याकरता मी केव्हाही सहज एका चुटकीसरशी हा प्रयोग करू शकतो. हे चतुरंग सैन्य कोण आहे? तर टीव्हीच्या वाहिन्या, पत्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे लेख वर्तमानपत्रात येणारे लेखक आणि गोपनीय माहिती माझ्याकडे आणून देणारे आणि तिचा वापर योग्य प्रकारे करू शकणारे कुशल संपादक, या चतुरंग सैन्याच्या माध्यमातून मी ब्रिटनला सहजपणे लोळवू शकतो, जगात माझी सत्ता स्थापन करू शकतो, असा त्याला गर्व असतो. अर्थात चित्रपट असल्यामुळे त्याचा पराभव होणं स्वाभाविक आहे. परंतु लक्षात ठेवा, चुकीची माहिती, चुकीचा संदेश जेव्हा वर्तमानपत्रातून, टेलिव्हिजनवरून, एखाद्या वृत्तवाहिनीतून आपल्याला मिळतो, त्यातून आपलं एक विशिष्ट मत तयार होतं. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो, अशांतता निर्माण होते आणि या अशांततेतून अनेक वेळा मोठ्या दंगली होतात. कुठेतरी भारतामध्ये एखाद्या शहरामध्ये 50 माणसं जळून मेली अशी खोटीच बातमी एखादं वृत्तपत्र किंवा वृत्तपत्र वाहिनी देऊ शकते, देते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होतो. कुठेतरी न झालेल्या घटनेचा मोठा उहापोह, मोठी चर्चा केली जाते आणि त्या घटनेची सत्यासत्यता पाहण्यापूर्वीच आंदोलनाला देखील सुरुवात होते. या सर्वांमध्ये अशा प्रकारच्या माध्यमांचा मोठा उपयोग असतो आणि त्यातून त्या देशाच्या स्थैर्याला, शांततेला धोका पोहोचतो. लेखक आणि प्रकाशक कधी कधी काही पुस्तकांच्या माध्यमातून पूर्ण समाज व्यवस्थाच बदलत असते. एखादं लिखाण लोकांच्या मनात प्रक्षोभ निर्माण करतं, एखादं भाषण लोकांच्या भावनेला आवाहन करतं, लोकांना विशिष्ट प्रकारची कृती करण्याकरता प्रवृत्त करतं, त्यांना प्रोत्साहन देतं आणि क्रांती करता, देशद्रोहा करता त्यांना मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिलं जातं. शासन व्यवस्था उलटवून टाकणं हा आपला अधिकार आहे, सेडिशन इज अवर राईट, अशा प्रकारच्या भावना अनेक प्राध्यापक, अनेक लेखक आपल्या लिखाणातून, विचारातून व्यक्त करतात आणि अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणं हा देशद्रोह नाही असंही त्याचं समर्थन करतात. हा सर्व एक प्रकारे देशद्रोहाचाच प्रकार असतो. पण बरीच वेळा कायद्यांमधील शिथिलता, समाज मनाची शिथिलता यामुळे याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. द रशियन रिव्होल्युशन अ न्यू हिस्ट्री या नावाच्या पुस्तकावर संपूर्ण दक्षिण अमेरिकेत बंदी होती. कारण काय, की अशी पुस्तकं वाचून लोकांच्या मनात क्रांतीची प्रेरणा होऊ शकते असं तिथल्या शासनाला वाटत होतं. समाजिक कार्यकर्ते तर अनेक प्रकारे आंदोलनं घडवून आणतात. निदर्शनं, संप, बंद, मोर्चे या सगळ्यांच्या माध्यमातून समाजामध्ये अस्वस्थता, अशांतता निर्माण होत असते. ही अशांतता कोणत्या हेतूने निर्माण केली आहे, कशी निर्माण केली आहे आणि त्याचा अंतिम हेतू काय आहे, असं याचा बरेच वेळा त्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना माहिती पण नसते. ते बिचारे सामान्यपणे हे आंदोलन आपल्या हितामध्ये असं समजूनच त्यात सहभागी होतात. अधिक अधिकारांची मागणी, शासनाच्या धोरणांना विरोध, अशांतता निर्माण करणे, लोकांच्या विश्वासाला तडा पोहोचविणे, वेगवेगळ्या प्रकारच्या दंगलींना प्रोत्साहन देणे, याच्याकरता अशा प्रकारची अनेक आंदोलनं घडवून आणली जातात. कधी कधी अशा आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्ते स्वतःच दगडफेक वगैरे करतात आणि त्यातून झालेल्या जखमी लोकांच्या बद्दल सहानुभूतीचा आव देखील आणतात आणि त्यातून मोठी अशांतता निर्माण करतात. पाठीमागे असणारा हेतू कदाचित देशद्रोहाचा असू शकतो. प्राध्यापक, शिक्षक, तज्ज्ञ, संशोधक यांचाही वापर बरेच वेळा केला जातो. काही लोकांचा विशिष्ट विचारसरणीवर, विचारधारेवर विश्वास असतो. अशा प्रकारची विचारधारा आपल्या देशात आली पाहिजे असं त्यांना मनापासून वाटतं आणि मग त्या विचारधारेचा, त्या विचारांचा ते मोकळेपणे प्रचार करतात आपल्या व्याख्यानातून, विचारातून, लिखाणातून. त्याचा युवकांवर प्रभाव व्हावा, समाजावर प्रभाव व्हावा, शासनाच्या धोरणाला विरोध व्हावा, अशांतता निर्माण व्हावी. आपण ज्या विचारांचं समर्थन करतो त्या विचारांचं शासन या देशात यावं, त्याचा विजय व्हावा, अशी त्यामागची भावना असते आणि त्यातून अनेक वेळा देशद्रोहाची मोठी कृत्य होतात. त्याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण मी देणार. ही 2 चित्र इथे दाखविली आहेत, क्लॉस फश आणि डेव्हिड ग्रीन नावाच्या माणसाची. हे 2 कोण होते? तर लॉस अल्मॉस, जिथे अण्वस्त्रांचं संशोधन झालं आणि अण्वस्त्रांची निर्मिती करता मोठ्या प्रयोगशाळा अमेरिकेत स्थापन केल्या, तिथे कार्य करणारे हे शास्त्रज्ञ होते. या लोकांचा मात्र डाव्या विचारसरणीवर, कम्युनिझमवर पूर्ण विश्वास होता. अमेरिकेने अण्वस्त्रांचं रहस्य, अण्वस्त्र निर्मितीचं तंत्रज्ञान कधीच रशियाला दिलं नसतं आणि म्हणून रशियाने आपल्या विचारसरणीला अनुकूल असणाऱ्या अशा लोकांचा शोध घेणं सुरू केलं. त्यांना ह्या 2 व्यक्ती सहज आणि आयत्यात सापडल्या. स्वाभाविकपणे त्यांचा वापर करून अण्वस्त्राच्या गुपितांची चोरी झाली आणि रशियाला अण्वस्त्र निर्माण करण्याचं तंत्रज्ञान प्राप्त झालं. याच्यावर एक उत्तम पुस्तक नंतर लिहिलं गेलं, रशियन्स अमंग्स अस. कितीतरी देशांमध्ये अशा प्रकारची देशद्रोही कृत्य होतात. देशातील महत्वाची गुपितं, देशातील महत्वाच्या बातम्या, योजना त्या प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यापूर्वीच सेनेची काही गोपनीय माहिती असेल
लोक दुसऱ्या शत्रूंना देतात. शासनाला आपल्या योजना बदलाव्या लागतात, सेनाधिकाऱ्यांना आपले कार्यक्रम बदलावे लागतात, अर्धवट पूर्ण झालेल्या योजना टाकून द्याव्या लागतात. देशाचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं. प्रसार माध्यमांचा तर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच्याबद्दल एक लक्षात घेतलं पाहिजे. खोट्या बातम्या, असत्य, अपलाप करणाऱ्या बातम्या, त्यांना आपण इंग्रजीत फेक न्यूज म्हणतो, त्यांचा अत्यंत कल्पकपणे वापर केला जातो. एखाद्या दंगलीच्या बातमीला फार जास्त प्रसिद्धी दिली तर त्याच्यामुळे निर्माण होणारी जनमतं अत्यंत प्रक्षोभक असतात आणि त्यातून दुष्कृत्य होतात. सत्ताधारी पक्षाला, सत्ताधारी नेत्यांना सातत्याने आव्हानं देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या छापणं, वेगवेगळ्या प्रकारचे लेख छापणं, खोटी आणि चुकीची बातमी छापणं, खोटे सत्यावर आधारित नसणारे किंवा अर्धसत्यावर आधारित असणाऱ्या बातम्या आणि लेख प्रकाशित करणं, सरकारची प्रतिमा पूर्णपणे दूषित होईल अशा प्रकारे लिखाण करणं, असा प्रयत्न अनेक वेळा केला जातो. याच्याबद्दल आजकाल एक शब्द वापरला जातो टेलिव्हिजन करता, वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन. खरं पाहिलं तर वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन हा शब्द इराकच्या संदर्भात वापरला जात असे. मोठ्या प्रमाणात सामूहिक हत्याकांड घडवून आणणारे शस्त्र. पण खरं जर वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन कोणतं असेल तर ते टेलिव्हिजन सारखं माध्यम जर प्रभावी आणि कल्पकपणे वापरलं तर निश्चितपणे आहे. ही बातमी बघा. मेलानिया ट्रम्प हायर्ड एक्झॉर्सिस्ट टू क्लीन्स व्हाईट हाऊस ऑफ ओबामा डेमन्स. ओबामानी सोडलेल्या भूतांना दूर करण्याकरता मेलानिया यांनी चेटक्यांची मदत घेतली. काही तथ्य असण्याची शक्यता नाही, पण अशा प्रकारच्या बातम्या अनेक प्रकारे, अशा अनेक खोट्या बातम्या टेलिव्हिजनवरून, वृत्तपत्रातून वेळोवेळी छापल्या जातात. कधी कधी या बातम्या छापल्या जातात आणि नंतर आपोआपच त्या विरून जातात, पण त्याचा जो काही वाईट परिणाम व्हायचा तो आपोआपच होत असतो. ही एक बातमी बघा, टेलिग्राफ नावाच्या वर्तमानपत्राने दिलेली आहे. डेडली प्राइस ऑफ डिनायल. भारताने सत्य लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे भारताच्या 20 जवानांची हत्या झाली सीमेवर आणि भारत सरकारने हे नाकारलं. परंतु हे खरं नव्हतं. याच्यासोबत दुसरी बातमी पण होती की 43 शत्रूंचे सैनिक मारल्या गेले. परंतु ज्या प्रकारे ही बातमी देण्यात आली त्याचा हेतू केवळ शासनाची बदनामी व्हावी एवढाच होता. आणि अशा प्रकारे अनेक वेळा प्रयत्न केला जातो. खोट्या बातम्या देण्याकरता अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. कोणत्या देशात खोट्या बातम्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे याचा हा एक आलेखच येथे आहे. 80% बातम्या अर्जेंटिनामध्ये, कोलंबियामध्ये, मेक्सिकोमध्ये, अमेरिकेत जवळपास 70% बातम्या, चीनमध्ये, रशियामध्ये 70 ते 80% बातम्या खोट्या दिल्या जातात. भारतामध्ये देखील हे प्रमाण जवळपास तेवढंच आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की खऱ्या बातम्यांचं महत्व काय आहे. खऱ्या बातम्यांमुळे योग्य विवेकपूर्ण जनमत तयार होतं, ते आपण करण्यात अपयशी ठरतो. याही पेक्षा एक दाहक गोष्ट तुम्हाला मला सांगायची. आपला शत्रू राष्ट्र असणारा शेजारी चीन, याचं जगातल्या किती वर्तमानपत्रांवर वर्चस्व आहे, कोणकोणत्या देशामधल्या, कोणकोणत्या खंडातला, याचा हा आलेख आहे. या आलेखानुसार जगातल्या बहुतेक देशांमधल्या महत्वाच्या सर्वच वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन वाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक चीनने केलेली आहे. त्यामुळे चीनला पूरक, समर्थक, अनुकूल अशाच बातम्या या वाहिन्यांमधून किंवा या वृत्तपत्रातून किंवा प्रसार माध्यमातून दिल्या जातात. चीन विरोधी बातम्या सामान्यपणे त्यातून छापल्या जात नाही. खरं खोटं मला सांगता येणार नाही, परंतु अशा प्रकारचा हा एक दावा मात्र केला जातो. याबद्दलचा एक अत्यंत अप्रतिम चित्रपट आणि कादंबरी द हाऊस ऑन 92nd स्ट्रीट आपण प्रत्येकाने पाहायला पाहिजे. खोट्या बातम्या देण्याकरता, खोट्या आणि अपप्रचार करणाऱ्या माहितीचा प्रसार करण्याकरता अमेरिकेत अनेक संस्था एकाच वेळी कार्य करीत होत्या. अशा संस्थांचा शोध घेणं, त्या संस्थांकरता कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणं आणि त्यांच्यावर प्रतिबंध घालणं, याकरिता काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे याकरता त्यांची FBI सारखी यंत्रणा कार्य करते याबद्दलची माहिती देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट एक प्रकारे एक माहितीपटच आहे, कारण अनेक प्रकारे आपल्याला लक्षातही येणार नाही अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्था एकाच देशात कार्य करतात. आपल्याला ज्या गोष्टी सत्य वाटाव्या असं त्यांना वाटतं त्याच गोष्टी ते वारंवार ठासून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून देशात मोठा प्रक्षोभ निर्माण होतो. कामगार संघांचा तर अनेक प्रकारे वापर केला जातो. बरीच वेळा कामगार संघांनी आयोजित केलेले संप, बंदचं आवाहन किंवा बायकॉट्स याच्यामध्ये केवळ आर्थिक हेतू असतात का? अनेक वेळा राष्ट्रव्यापी संपांचं आवाहन केलं जातं आणि त्यातून संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला तडा पोहोचवण्याचा, देशाची अर्थयंत्रणा कोसळून जावी याच्याकरता प्रयत्न केला जातो.
आणि त्याच्यामध्ये कामगार संघटनाचे जे पुढारी भाग घेतात, बरेच वेळा त्यांच्या देखील हे लक्षात येत नसावं की आपण अशा प्रकारे शत्रूंच्या हातातलं खेळणं म्हणून कार्य करीत आहोत. राष्ट्रव्यापी संप बरीच वेळा झाल्यामुळे देशामध्ये मग पोलीस किंवा इतर लोकांच्या माध्यमातून संप दडपण्याचा शासन प्रयत्न करतं. त्यातून हत्याकांड घडून येतात, त्यातून अनेक प्रकारची अशांतता निर्माण होते आणि अखेर त्या देशाचं मोठं आर्थिक नुकसान होतं. हे नुकसान घडवून आणण्याकरता शत्रू पक्षांनी, शत्रू देशांनी मदत केली आहे किंवा नाही हे आपल्या लक्षातही येत नाही. जेम्स बॉन्डची अजून एक कादंबरी मला तुम्हाला सांगावयाची आहे, कॅसिनो रॉयल नावाची. फ्रान्समध्ये लशिफ्र नावाचा एक कामगार संघाचा नेता वेगवेगळ्या प्रकारच्या संपांचं आयोजन करून फ्रान्सच्या देशाला शासनाला नेहमीच त्रस्त करीत असतो. या लशिफ्रचा सफाया करावा याच्याकरता आणि त्याच्या पाठीमागे असणाऱ्या रशियाच्या केजीबी आणि स्मर्श यासारख्या संघटनांना धडा शिकवावा याच्याकरता बॉन्डची नियुक्ती केली जाते. कादंबरी अत्यंत रोचक आहे. आपले एक चांगले सहकारी डॉक्टर अजित ठाकूर यांनी याचा मराठीत फार रसाळ अनुवाद देखील केलेला आहे. प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे. सगळ्यात महत्वाचं जर शत्रूच्या हातात कोणतं असेल तर ते आहे हनी ट्रॅप. याच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही अधिकाऱ्याला, मंत्र्याला अशा प्रकारे जाळ्यात फसवून त्याच्या माध्यमातून महत्वाची राष्ट्रीय गुपित प्राप्त करण्याचा, देशाला मोठा धक्का पोहोचवण्याचं कारस्थान अनेक देश वेगवेगळ्या प्रकारे करीत असतात. याची एक रंजक सत्यकथा तुम्हाला मी सांगू इच्छितो. फ्रान्सचे रशियामध्ये एक राजदूत होते. त्यांचं काम फार उत्तम होतं. त्यामुळे तत्कालीन फ्रान्सचे जे अध्यक्ष होते त्यांनी असं ठरवलं की पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना उपराष्ट्रपती करता निवडणुकीला आमंत्रित करावं. त्यांची प्रतिमा अत्यंत उज्ज्वल आणि प्रभावी होती. ते खूप प्रामाणिक कार्यकर्ते होते आणि म्हणून त्यांना फ्रान्समध्ये रशियातून बोलावण्यात आलं. जेव्हा ते रशियातून फ्रान्समध्ये यायला निघाले तेव्हा रशियन दूतावासातून, मंत्रालयातून त्यांना एक फोन आला की तुमच्याकरता एक छोटीशी भेट आम्ही पाठवत आहोत, आपण जाण्यापूर्वी आमच्याकडून ही भेट घ्या. त्यांनी ती भेट उघडून पाहिली पाकिट, तर त्याच्यामध्ये त्यांच्या अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाच्या चित्रांचा एक मोठा संग्रहच होता. त्यांना दरदरून घाम फुटला. थोड्या वेळाने फोन आला की आता जर तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर तुम्हाला आमचे प्रतिनिधी म्हणूनच काम करायचं आहे. तुम्हाला जर हे मान्य नसेल तर आम्हाला हे जगजाहीर करावं लागेल. परंतु गृहस्थ अत्यंत प्रामाणिक होते. फार ताठरपणे वागण्याची त्यांची सवय होती. त्यांनी तात्काळ फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्षांना फोन केला आणि सांगितलं की मला तुम्ही या पदाकरता माझा विचार करू नका. मी अशा प्रकारच्या एका चुकीच्या प्रकरणात अडकलो आहे. राष्ट्राध्यक्षांनी त्यांना सल्ला दिला, रशियातून वापस येऊ नका. दुसऱ्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली. एखाद्या देशामध्ये इतक्या प्रामाणिक आणि ताठर माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसू शकतं असा, परंतु अनेक लोक अशा प्रकारच्या कटकारस्थानांना बळी पडतात आणि त्यातून त्या देशाचं मोठं नुकसान होतं. जेम्स बॉन्डच्या आणखीन एका कादंबरीचा उल्लेख करायचा म्हणजे फ्रॉम रशिया विथ लव्ह. बॉन्ड सारख्या तरबेज कुशल गुप्तहेराला जर आपण अडचणीत आणू शकलो तर इंग्लंडचं गुप्तहेरांचं एक जे नेटवर्क आहे, जाळं आहे, ते नष्ट करता येईल आणि म्हणून त्याच्याकरता एका मदनिकेची नियुक्ती केली जाते. अर्थात चित्रपट आहे, कादंबरी आहे, परंतु अशा प्रकारे हनी ट्रॅप्सची मादक स्त्रियांची योजना करून शत्रूला जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न फार अनेक काळापासून चालू आहे. चाणक्यावर लिहिलेल्या मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये किंवा त्याच्या विषकन्याच्या संकल्पनेत हीच गोष्ट अंतर्भूत आहे. अनेक वेळा इतर राजांना, त्यांच्या मंत्र्यांना जाळ्यात फसवून, स्त्रियांच्या जाळ्यात फसवून त्यांच्याकडून गुपित काढून घेणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ब्लॅकमेल करणं हा नेहमीचा भाग आहे. हा जो हनी ट्रॅप असतो हा वेगवेगळ्या प्रकारे भौतिक आकर्षणामुळे, शारीरिक आकर्षणामुळे, व्यक्तिगत जीवनातल्या असमाधानामुळे, भौतिक सुखांची लालसा असल्यामुळे अशा प्रकारच्या योजनांना लोक बळी पडतात. मग ते सेनाधिकारी असू शकतात, मंत्री असू शकतात, शासनातील मोठे अधिकारी असू शकतात, राजकीय पुढारी असू शकतात. आणि म्हणून भारतीय सैन्याने अशा प्रकारची एक सूचनाच मधल्या काळात इश्यू केली होती की अशा प्रकारच्या जाळ्यात न फसण्याकरता सैनिकांनी, अधिकाऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे. मग याच्याशिवाय आणखीन एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे कोणत्या माध्यमातून आपण पंचमस्तंभीय लोकांना आकर्षित करतात, आपल्या जाळ्यात फसवतात. सगळ्यात महत्वाचं आणि साधं माध्यम जर कोणतं असेल तर ते पैसा असा आहे. पैशाचा मोह प्रत्येकाला पडतो.
मोठी रक्कम लाच म्हणून दिल्यानंतर अनेक लोक त्याला बळी पडतात. सत्तेचा मोह तर स्वाभाविकपणे कोणी नाकारू शकत नाही. प्रतिष्ठा, पद, मोठं घर, मोठी कार याच्यासारख्या स्टेटस सिम्बॉल्सच्या ला बळी न पडणारा मनुष्य विरळाच म्हटलं पाहिजे. कधी कधी सत्तेचं आश्वासन, मोठ्या पदांचं आश्वासन, मोठ्या रकमेचं आश्वासन यामुळे अशा गोष्टींना लोक बळी पडतात. मग अशा प्रकारचे असमाधानी लोक लाचेमुळे, भेटवस्तूंमुळे, झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेमुळे शत्रूंना देशाची गुपितं विकतात आणि त्याच्यातून देशाचं मोठं नुकसान होतं. मधल्या काळामध्ये इंग्लंडच्या टोरी पक्षावर एक आरोप करण्यात आला की त्यांना रशियाकडून मोठी रक्कम लाच म्हणून मिळाली आहे इलेक्शन लढविण्याकरता. टोरी पक्षाने या आरोपाचं खंडन केलं नाही, त्यांनी तो स्वीकारला, परंतु त्यांनी ती रक्कम स्वीकारली याचं कधी मान्यही केलं नाही, अमान्यही केलं नाही. एक लक्षात घ्या, असे आरोप वारंवार होत असतात. अनेक पक्षांवर, अनेक राष्ट्रीय नेत्यांवर होतात. अमेरिकेत, भारतात देखील याला अपवाद नाहीये. याच्याबद्दलचा एक चित्रपट आहे. जॉन लकार या लेखकांनी लिहिलेली एक अत्यंत अप्रतिम कादंबरी आहे, द टेलर ऑफ पनामा नावाची. पनामा नावाच्या एका छोट्या बेटामध्ये सत्तांतर घडवून आणण्याकरता तेथील काही व्यक्तींना मोठी लाच देऊन सेनाधिकारी, मंत्री आणि तिथे सत्ताधाऱ्या देशांच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तींना अंकित करून त्या देशात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न CIA कशा प्रकारे करतं आणि त्यात त्यांना यश येतं का, हे त्या चित्रपटाचं अर्थात कादंबरीचं मोठं यश आहे. परंतु अशा प्रकारचे प्रयत्न अनेक देशांमध्ये, विशेषतः छोट्या देशांमध्ये सत्ताधीश जर हुकुमशहा असेल तर त्याला सत्ताच्युत करण्याकरता नेहमीच केले जातात. आपण सत्तेवर यावं अशी आकांक्षा असणारा व्यक्ती, अशी महत्वाकांक्षा असणारा व्यक्ती तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो. आपल्या ओळखीचा एक देश आहे फिजी नावाचा. तिथे 2000 मध्ये एक सत्तांतराकरता प्रयत्न झाला. तो प्रयत्न घडवून आणणारा एक व्यावसायिक होता. त्याने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते त्याच्या सोयीचं सरकार यावं याच्याकरता. अर्थात हा प्रयोग अपयशी झाला. अनेक वेळा सत्तेत येण्याकरता किंवा सत्ता ज्यांच्या हातात येणार आहे त्यांच्यावर आपली हुकूमत राहावी, आपण किंग मेकर व्हावं याच्याकरता, शत्रूंना नामशेष करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रयोग केले जातात. मग त्यात व्यावसायिक देखील समाविष्ट होतात, उद्योगपती समाविष्ट होतात, मोठे सामाजिक नेते देखील त्यात समाविष्ट होतात. मोठं पद प्रतिष्ठा मिळावी अशी तर प्रत्येकाची इच्छा असते. काही विशिष्ट प्रकारच्या शासनांमध्ये अशा प्रकारची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. काही शासनांचा काही व्यक्तींबद्दल रोष असतो, काही व्यक्तींना योग्य ते स्थान त्यांच्या पात्रता असून सुद्धा मिळत नाही आणि मग अशा सगळ्या कारणांमुळे किंवा ईर्षेमुळे हे असंतुष्ट लोक, मग ते सत्तेमध्ये असतील, अधिकारामध्ये असतील, मंत्री असतील, अधिकारी असतील, शत्रूंना मिळतात, शत्रूंशी हात मिळवणी करतात, त्यांच्या प्रतिनिधींना या देशात अशांतता निर्माण करण्याकरता, सत्ता उलथवून टाकण्याकरता मदत देखील करतात. सत्तेचं आश्वासन देऊन अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना फसवणं आणि शत्रू राष्ट्रांनी त्यांना आपल्या ताब्यात अंकित करून घेणं आणि त्या माध्यमातून क्रांती किंवा बंड घडवून आणणं, असे तो प्रयोग नेहमीच होत असतात. यात पंचमस्तंभीयांची मोठी भूमिका असते. याची 2 उदाहरणं मला तुम्हाला द्यायची आहे. 1974-75 मध्ये भारतात आणीबाणी चालू होती. त्यावेळेला एक पुस्तक मराठीत त्याचा अनुवाद झाला, परंतु हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, कोणी छापलाय याच्याबद्दल त्याच्यावर कुठलाही कशाचाही उल्लेख नाही. कारण या पुस्तकावर भारतात बंदी होती. या पुस्तकाचं नाव होतं द आर डॉक्युमेंट. एरविन वॅलेस यांची ही अप्रतिम कादंबरी आहे. या कादंबरीचा मतितार्थ काय होता की जेव्हा एखादा सत्ताधीश अत्यंतिक हुकुमशाही वृत्तीने प्रेरित होतो आणि देशावर अत्याचार करू लागतो, तेव्हा त्याला सत्तेतून बाहेर कसं करायचं आणि त्याच्याकरता अमेरिकन लोक कोणते प्रयत्न करतात. दुसरी एक कादंबरी आहे, हिचा मराठीमध्ये अनुवाद नळूभाऊ लिमये या लेखकाने केलेला आहे. कादंबरीचं नाव आहे 7 Days in May. याच्यावरचा चित्रपट तर फारच अप्रतिम आहे. जर कोणाला पाहायची इच्छा असेल तर तो माझ्या संग्रहात देखील आहे. जेव्हा सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी असणारा राष्ट्रपती दुबळा आहे असं वाटतं, तेव्हा त्याला सत्तेतून दूर करण्याकरता काही मिलिटरी जनरल्स कशा प्रकारचा प्रयत्न करतात, याच्यावर आधारित ही कादंबरी आहे. अशा सगळ्या अनेक कथा कादंबऱ्यांमधून वेगवेगळ्या प्रकारे देशांतर्गत अशांतता कशी निर्माण केली जाते याचं अत्यंत प्रक्षोभक चित्रण झालेलं आहे. परंतु काही खऱ्याही बातम्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख अचानक मारले जातात. काही वेळा काही ठिकाणी मोठे अपघात होतात, पण हे काही दैवयोगाने होत नसतात. त्यांच्या पाठीमागे मोठं षडयंत्र असतं आणि या षडयंत्राची आखणी करण्याकरता, योजना करण्याकरता
अनेक पंचमस्तंभीय संस्था एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग आणि प्रयत्न करीत असतात. आणि म्हणून अशा पंचमस्तंभियांपासून सावध राहणं, आपल्या देशाच्या महत्वाच्या गोपनीय आणि महत्वपूर्ण बातम्या अत्यंत सामान्य लूज टॉक्स करून, सैलसर बोलणं करून, कुठेही कोणत्याही विषयावर चर्चा करून आपण करू नये, असा संदेश अनेक वेळा दिलेला आहे, अनेक वेळा दिला जातो. युद्ध काळात किंवा युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी अशा प्रकारच्या बातम्यांना नेहमीच उधाण येतं. खऱ्या खोट्या बातम्या, अफवा यांचं मोठा पीक येतं. पण त्याच्यामुळे देशात अशांतता निर्माण होऊ नये याच्याकरता प्रयत्न करणं प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य असतं. 2 बातम्या पहा. केजीबीने श्री ट्रम्प यांना रशियात अमेरिकेत इलेक्शन जिंकून देण्याकरता मदत केली होती आणि आताही केजीबी मदत करीत आहे, अशी पहिली बातमी. तर ट्रम्प यांनी केलेली टीव्हीवर दिलेली दुसरी बातमी की रशिया हा अमेरिकेच्या अंतर्गत शांततेला भंग करण्याकरता शत्रूंना, म्हणजे अर्थात त्यांच्या शत्रूंना मदत करीत आहे. या विषयावर नंतर एक श्री ट्रम्प निवडून आल्यानंतर एक पुस्तकही प्रकाशित झालं, द रशियन रॉलेट या नावाचं, की पुतीन यांनी अमेरिकेतल्या निवडणुकीमध्ये श्री ट्रम्प यांना कशा प्रकारे मदत केली. परंतु अर्थात त्याच्यानंतर एफबीआयने मोठी चौकशी केली, सिनेटमध्ये देखील मोठी चौकशी झाली. त्यातला कुठलाही आरोप खरा नसल्याचं सिद्ध झालं. उलट विरोधी पक्षांनी ट्रम्प यांची प्रतिमा जाकारण्याकरता अशा प्रकारचा प्रयत्न केला, असंच लक्षात आलं. आता गेल्या 15 दिवसांपूर्वीची बातमी आहे. श्री ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या एका कार्यक्रमात म्हटलं की चीन, रशिया, इराण अमेरिकेतल्या इलेक्शनवर प्रभाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं खोटं ट्रम्प यांना माहीत आणि रशिया किंवा चीन किंवा इराणला माहीत. परंतु अशा प्रकारची वागयुद्ध निवडणुकीच्या काळात आणि इतरही काळात होतात. शत्रूंबद्दल संदेह घेतला जातो, देशात असणाऱ्या लोकांबद्दल देखील संदेह निर्माण होतो. हे सगळं पंचमस्तंभीयांच्या माध्यमातून होत असतं. आपल्या देशाची काय परिस्थिती आहे याचं थोडक्यात आपण उहापोह घेऊया. आपल्या देशातल्या अंतर्गत सुरक्षिततेला अनेक प्रकारे धोका निर्माण झाला आहे, असं आपल्या देशातील अनेक विद्वान, चिंतक, पत्रकार नेहमीच सांगत असतात. मग तो असंतोष, तो धोका अंतर्गत सुरक्षेला वेगवेगळ्या प्रकारे निर्माण झाला आहे असं सांगण्यात येतं. अतिरेकीवाद, आतंकवादी, सायबर सुरक्षा, मनी लॉन्ड्रिंग, संघटित गुन्हेगारी अशा अनेक प्रकारे हा धोका निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे असंतुष्ट गट ज्यांना सैनिक क्रांती भारतात घडवून आणायची आहे, सशस्त्र क्रांती घडवून आणायची आहे, ते देखील प्रयत्नरत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या विभक्तवादी ज्या संघटना आहेत त्यांना आपल्या एखाद्या प्रांताचा भारतापासून तुकडा तोडायचा आहे. मग ते उत्तर पूर्व भागातील असतील, दक्षिणेतील असतील, काश्मीर सारख्या भागातील असतील, वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात आणि त्याच्यातून देशाच्या सुरक्षिततेला खरोखरच मोठा धोका निर्माण. आज भारतामध्ये कुठे कुठे अशा प्रकारच्या चळवळी चालू आहेत याचा जर आपण विचार केला तर कदाचित आपल्या मनाचा थरकाप होईल. इतक्या अनेक प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चळवळी चालू आहेत. मध्ये एकदा पाकिस्तानच्या एका संरक्षण मंत्र्यांनी एक विधान केलं, विचार करण्यासारखं आहे, की आम्ही भारतात काश्मीरमध्ये अशांतता निर्माण केली असं तुम्ही म्हणता, पण भारताच्या वेगवेगळ्या 20 प्रांतांमध्ये अशी आंदोलनं सुरू आहेत. ती सर्वच का आम्ही सुरू केलीत का? निश्चितपणे विचार करण्यासारखी आपल्या प्रत्येक सुजाण नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं का निर्माण झालं हे आपण विचार केला पाहिजे. एक सगळ्यात महत्वाचं माध्यम जर कोणतं असेल तर त्याला स्लीपर सेल असं म्हणतात. असे अनेक लोक असतात की जे कळत न कळत शत्रूंना सहाय्य करीत असतात. त्यांच्या माध्यमातून शत्रू देशाच्या विरोधी कार्य करणाऱ्या संस्था महत्वाच्या बातम्या मिळवतात, महत्वाच्या केंद्रांबद्दल, महत्वाच्या संस्थांबद्दल अंतर्गत माहिती मिळवतात. काही ठिकाणी मोठे मोठे स्फोट देखील घडवून आणू शकतात, वेगवेगळ्या प्रकारे असंतोष निर्माण करतात. मग हे स्लीपर सेल्स कसे असतात? हे प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करत नसतात. जोपर्यंत त्यांना कोणती तरी विशिष्ट सूचना दिली जात नाही तोपर्यंत ते कारवाई करत नाही. ते सहसा अतिरेकी कृत्यांमध्ये सहभागी देखील होत नाही. तर ते एखाद्या विशिष्ट बुरख्यामागे लपून आपलं कार्य चालवित असतात. देशाबद्दलची महत्वाची माहिती देणं, दंगली घडवून आणणं, खोट्या बातम्या देणं याच्याकरता त्यांचा उपयोग निश्चितपणे होतो. असंतोष निर्माण करण्याकरता, अफवा निर्माण करण्याकरता त्यांचा उपयोग होतो. आजकाल तर सोशल नेटवर्क, वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरून वगैरे अशा प्रकारच्या अनेक खोट्या बातम्या दिल्या जाण्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यात आपल्या लक्षात आल्या असतील. अनेक प्रकारच्या दंगली, आंदोलनं अधिक तीव्र व्हावीत याच्याकरता याचा उपयोगच केला जातो आणि त्यातून देशात मोठी
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठी एक प्रकारची हानी होत असते, धोका निर्माण होत असतो. एक चित्रपट मी पाहिला होता, व्ही फॉर व्हॅन्डेटा नावाचा, की कशा प्रकारे देशांतर्गत असंतोष निर्माण करण्याकरता अशा प्रकारच्या स्लीपर सेल्सचा वापर केला जातो. लोकांच्या मनात प्रचंड संदेह निर्माण करणं, असंतोष निर्माण करणं, शासनाविरुद्ध नाराजी निर्माण करणं, खोट्या बातम्या, संघटित आंदोलनं घडवून आणणं, वेगवेगळ्या प्रकारचे संप घडवून आणणं, काही आंदोलनं दीर्घकाळ चालवणं, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या स्लीपर सेलच्या माध्यमातून आणि अशा असंतुष्ट गटाच्या माध्यमातून होत असतात. शासन कितीही प्रभावी असेल तरी अखेर त्या शासनाच्या मर्यादा असतात आणि शासन नेहमीच उघडपणे कार्यवाही करतं, परंतु पंचमस्तंभीय मात्र लपून छपून कारवाई करत असतात, हे आपण विसरू नये. द फिफ्थ रिस्क या नावाचं एक पुस्तक माझ्या संग्रहात आहे. कशा प्रकारे अमेरिकेत वेगवेगळ्या प्रकारच्या देशविरोधी घटना होत असतात, परंतु हे पुस्तक केवळ अमेरिकेच्या संदर्भात नाही आहे. कोणत्याही देशाला कोणकोणत्या प्रकारची जोखीम अंतर्गत शत्रूंपासून असू शकते याच्यावर अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं हे एक भाष्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शत्रू देशात, मग तो देश छोटा असेल मोठा असेल, कार्य करतात. याचं तुम्हाला एक उदाहरण मला द्यायचं आहे. आपली अशी धारणा आहे की केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकणारे लोक खूप हुशार असतात, चांगले असतात, प्रामाणिक असतात, सज्जन असतात. परंतु या केम्ब्रिज मधून अत्यंत हुशार चांगल्या व्यक्तींची निवड इंग्लंड आपल्या गुप्तहेर खात्यांकरता करते. परंतु अशा गुप्तहेर खात्यातून निवडल्या गेलेल्या व्यक्तींना फितवून त्यांच्याकडून काउंटर इंटेलिजन्स प्रति गुप्तहेरीचं कार्य करून घेण्यात किती सामर्थ्य आणि चातुर्य लागत असेल. इंग्लंडमध्ये अशा चांगल्या हुशार हेरांचा आपल्याकरता रशियानी वापर कसा करून घेतला याची ही सत्यकथा आहे. त्याचं नाव आहे द केम्ब्रिज फाईल्स. मॅकलिन, बर्जेन, फिल्बी यासारख्या लोकांनी अमेरिकेचं आणि इंग्लंडचं कसं नुकसान केलं, रशियाला कशी गोपनीय माहिती दिली, ते पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या संपूर्ण गुप्तहेर यंत्रणेची पुनर्रचना करावी लागली. देशातल्या अनेक संस्थांची पुनर्रचना करावी लागली. आपल्या देशाच्या लोकांना फसवून, आपल्या देशाच्या यंत्रणेला फसवून देशाचं मोठं नुकसान करणारे अनेक लोक असे आपल्या अवतीभोवती असतात. याच्याबद्दल भारताच्या संदर्भात 2 कादंबऱ्या 1970च्या दशकामध्ये लिहिल्या गेल्या. एकाचं नाव होतं ऑपरेशन राजा आणि दुसऱ्याचं नाव होतं नंबर 10. भारतामधले काही सेनाधिकारी शासनाविरुद्ध बंड करतात आणि त्यातून शासन यंत्रणा उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्याला भारताचे शत्रू राष्ट्र मदत करतात. अशा प्रकारचा आशय असणारी ही कादंबऱ्या आहेत. कादंबऱ्या सत्य झाल्या नाहीत, परंतु त्याच्यातून मात्र भारताला कोणकोणत्या प्रकारचे संभाव्य धोके आहे याच्यावर खूप उत्तम प्रकाश लेखकांनी टाकलाय. लक्षात घ्या, लेखक मात्र ब्रिटिश आहेत आणि म्हणून एका माणसाने केलेलं विधान लक्षात घेण्यासारखं आहे. द चीफ इंटरनल एनिमीज ऑफ एनी स्टेट आर दोज पब्लिक ऑफिशियल्स हु बिट्रे ट्रस्ट इम्पोज अपॉन देम बाय पीपल. मी याचा थोडक्यात पुढे विश्लेषण करणार आहे, म्हणून याबद्दल सध्या बोलत नाही. आता हे विश्लेषण तुम्हाला सांगतो. वॅसिली मित्रोखिम नावाचे एक रशियन गुप्तहेर होते. ते एक दिवस रशियातून पळून इंग्लंडमध्ये आले. जेव्हा ते इंग्लंडमध्ये आले तेव्हा त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात दस्तऐवज आणले. हे वर्ष होतं 1992. त्यावेळेला रशियाचं म्हणजे सोव्हिएत रशियाचं पतन झालं. मित्रोखिम यांनी जी माहिती आणली ती एवढी प्रचंड होती की त्याचं त्यांना अनेक खंडांमध्ये त्याचं विभाजन करावं लागलं. त्यातला काही भाग भारतीयांशी संबंधित आहे. त्यामध्ये त्यांनी एक विधान केलं, ते जरा आपल्यापैकी प्रत्येकाने विचार करण्यासारखं आहे. विचार करा. नायदर नेहरू nor the IB intelligence bureau however realized how thoroughly the Indian embassy in Moscow was being penetrated by KGB using its weapons of mass information collection. कशा प्रकारे केजीबी भारतात कार्य करत होती, कशा प्रकारे असं म्हटलं जातं, मला सत्य माहिती नाही, की भारताचे संसदेचे अनेक प्रतिनिधी त्यावेळेला केजीबीच्या पेरोलवर होते. त्यांच्याकडून पैसे नियमितपणे घेत होते. मधल्या काळामध्ये सेमूर हर्ष नावाच्या अमेरिकन पत्रकारांनी देखील असा आरोप भारतातले काही मोठ्या नेत्यांवर केला. तेव्हा त्यांनी त्याचा खंडन केलं, पण तक्रार केली तरी सुद्धा केस मात्र त्यांनी केली नाही. तो पत्रकार त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या विरुद्ध खटला दाखल करा, मग मी पुरावे देतो. पण त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नव्हतं, ते नैतिक सामर्थ्य नव्हतं. याच्यावरून आपल्याला सत्याचा थोडासा अंदाज येईल. याहीपेक्षा एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल, भारतात अशा प्रकारचे पंचमस्तंभीय कसे काम करतात. याचं एक उत्तम उदाहरण कुमार नारायण प्रकरणाच्या बाबतीत देता येईल. कुमार नारायण नावाचा एक व्यक्ती एका साध्या कंपनीत काम करत होता.
सर्वप्रथम तो आणि त्याचे अधिकारी व्यापार खात्यामधल्या भारतीय व्यापार खात्यातल्या अधिकाऱ्यांना नियमितपणे पार्टीला बोलवत असत आणि त्यांना उत्तम दर्जाची दारू पुरवीत असत. त्यातून त्यांना अनेक महत्वाचे कागदपत्र मिळायचे. भारताच्या संभाव्य धोरणाबद्दलची माहिती, वेगवेगळ्या योजनांबद्दलची माहिती ही इतरांना मिळण्यापूर्वीच त्यांना मिळायची. मग त्या माहितीच्या कागदपत्रांना ती दारू संपण्यापूर्वी ते झेरॉक्स करून घेऊन येत असत आणि वापस करीत असत. नंतर कुमार नारायण हे अधिकच प्रभावी झाले आणि ते संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांची चांगली उठबैस होऊ लागली. अखेर त्यांना अनेक प्रकारची महत्वाची गोपनीय दस्तऐवज मिळायला लागले. भारतीय संरक्षण खात्याला मोठा प्रश्न पडला, अरे हे काय होत आहे, कशामुळे होत आहे? आणि एक दिवस आपले तत्कालीन प्रधानमंत्री यांनी जेव्हा संरक्षण अधिकाऱ्यांची एक पार्टी आयोजित केली होती, त्यावेळेला हे गृहस्थ तिथे हजर होते. या सभेला जे लोक उपस्थित आहेत त्यांच्या नावाची जेव्हा योग्य प्रकारे छाननी झाली, तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारलं प्रधानमंत्र्यांच्या एका सहकाऱ्यांनी, हे कोण गृहस्थ आहेत? त्याचा काही नेमका खुलासा करता आला नाही, म्हणून शोध सुरू झाला आणि अखेर असं लक्षात आलं की भारतीय संरक्षण खात्यातील मंत्रालयातील अनेक अधिकारी श्री कुमार नारायण यांना नियमितपणे संरक्षणाची गोपनीय माहिती देत होते. रहस्योद्घाटन झालं, पण देशाचं व्हायचं ते नुकसान होऊनच गेलं. यात कोण कोण सहभागी होते याचं माहिती जर आपल्याला हवी असेल, आपण कृपया इंटरनेटवर बघा. अशा प्रकारे देशाला वेगवेगळ्या प्रकारे हानी पोहोचवणारे अनेक कृत्य प्रत्येक देशात होतात, आपल्या देशात होत आहेत, होत राहतील, ते कधीच थांबणार नाही. एक सुजाण नागरिक म्हणून, एक जागरूक सदस्य देशाचा म्हणून, प्रामाणिक व्यक्ती म्हणून, या देशावर प्रेम करणारा व्यक्ती म्हणून, मग शासन कोणतंही असो, पण हा देश आपला आहे ही भावना आपल्या मनात आहे म्हणून आपण अशा पंचमस्तंभियांपासून सावध राहायला पाहिजे आणि त्यांचा प्रतिकार करण्याचा, त्यांच्या आव्हानांना बळी न पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी देश जगला तरच आपण जगणार आहोत. राष्ट्रहित सर्वोपरी हा विचार आपल्या मनात कायम असला पाहिजे. धन्यवाद. खूपच छान, अत्यंत खूप चांगलं हे केलेलं आहे. थँक्यू, सो नाईस ऑफ यू. हा, कोणाला काही विचारायचं आहे का? हा ठाकूर तुम्ही सर, आता जे शेवटी जे नाव सांगितलं कुमार नारायण. कुमार नारायण, हा, तुम्ही ते कुमार COOMAR हे केरळमध्ये सामान्य गृहस्थ होते आणि त्यांना डिफेन्स कॉलनीमध्ये प्लॉट आणखीन बंगला देखील मिळाला होता की जे कदाचित संरक्षण अधिकाऱ्यांना शक्य आहे. याच्यावरून आपली संरक्षण यंत्रणा किती पोखरल्या गेली असेल याचा आपल्याला अंदाज यायला हरकत असू नये. अच्छा, ओके, थँक्यू. हे टेररिस्ट संस्था पण पंचमस्तंभी पेरतात का? येस, पण मी त्याचा उल्लेख एवढ्या करता केला नाही की त्याच्यावर मी कधीतरी स्वतंत्रपणे बोलणार आहे म्हणून. कारण ते फार मुद्दाम टाळलेला आहे की जेव्हा कधी दहशतवाद या विषयावर मी बोलेन त्यावेळेला त्याच्याबद्दलची माहिती अधिक सविस्तरपणे देऊ शकेन. थँक्यू सर, अदरवाईज फारच छान. पुढच्या वेळेला, पुढच्या शुक्रवारी मात्र आपण थोडंसं राजकारणापासून दूर जाऊया. एका अत्यंत साहसी माणसाची रंजक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अशी साहस कथा आणि असा प्रवास की ज्याचा आपण प्रत्येकाने अनुभूती घेतली पाहिजे, प्रत्येकाला आवडेल ऐकायला आणि एक वेगळी माहिती त्याच्यात भारताचाही समावेश आहे, मी तुम्हाला देणार आहे. आपण पुढच्या शुक्रवारची वाट पाहूया. थँक्यू.